सिंदेवाही नागभीड मार्गावरील पळसगाव जाट पुलाजवळ आज गुरुवारी एसटी बस आणि गिट्टी भरलेल्या टिप्परची समोरासमोर जोरदार धडक झाली। राजुरा येथून तुमसरकडे जाणाऱ्या या बसच्या अपघातात सुमारे 15 ते 20 प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत। प्राप्त माहितीनुसार सिंदेवाहीच्या पळसगाव जाट येथील नदीजवळील पुलावर समोरून आलेल्या टिप्परने बसला जोरदार धडक दिली। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की प्रवाशांमध्ये एकच आक्रोश झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदत कार्य सुरू केले। सर्व जखमींना उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एका गंभीर महिलेला अधिक उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे। या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। विशेष म्हणजे याच पुलाजवळ 2 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता। सातत्याने घडणाऱ्या या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। वारंवार होणाऱ्या या दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासन ठोस उपाययोजना करणार का, असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत। सिंदेवाही पोलीस सध्या घटनेचा अधिक तपास करीत आहेत।